नमस्कार, मी ऋतुजा कदम आणि बुलेटिनची सुरुवात अतिशय मोठ्या बातमीने करूयात। भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष संस्थेचं बँक खातं हे गोठवण्यात आलेलं आहे। कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली। 8,26 लाखांचा कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाने या संदर्भातील नोटीस देखील धाडलेली आहे। तर अतिशय मोठी बातमी या घडीची, भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष संस्थेचं बँक खातं हे गोठवण्यात आलं आहे। प्रतिनिधी मनोज जयस्वाल आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतात। मनोज, भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष संस्थेचं बँक खातं हे गोठवण्यात आलंय का? अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच ही भावना गवळीसाठी चिंतेची बाब आहे। मोठी बातमी आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेला 24 कोटी रुपयाचा अपराध आणि त्यातून 7 कोटी रुपये चोरी केल्याची तक्रार 12 मे 2020 रोजी रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती। या संदर्भात इन्कम टॅक्स भरली नसल्याची बाब समोर आल्यानंतर आयकर विभागाने ही नोटीस जारी केली होती। त्यानंतर 5 तारखेपर्यंत या संदर्भात त्यांना प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून माहिती द्यायची होती, मात्र त्यांची प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिलं, मात्र इन्कम टॅक्स विभागाने समाधान झालं नाही। त्यानंतर त्यांची ही खाती गोठवण्यात आली आहेत। मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष संस्थेचं बँक खातं हे गोठवण्यात आलेलं आहे। कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे।